नमस्कार दादा. नमस्कार. नाळ कुस्तीची युट्यूब चॅनल तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आम्ही तो महादेव कुसुंबडे यांची मुलाखत घेण्यासाठी आलतो. हो. मला ह्या कुस्तीच्या आखाड्याबद्दल काहीच माहित नव्हतं. बरं. त्याच्याबद्दल तुम्ही थोडीशी माहिती द्या आम्हाला. या पंढरपूर पासून एक 5 किलोमीटरवरती आमचं हे गाव आहे कोर्टी. शंभू महादेवाच्या या पवित्र नगरीमध्ये शिवशंभू कुस्ती संकुल याची स्थापना 25 जुलै 2025 रोजी या ठिकाणी झाली आणि त्याची सुरुवात आणि उद्घाटन किंवा बजरंगबलीची शंभू महादेवाची पूजा करून या आखाड्याची सुरुवात 25 जुलै 2025ला झालेली आहे. 2000 आता पुढच्या महिन्यात येणाऱ्या 25 जुलैला या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण होते आणि पहिला वर्धापन दिन साजरा होतोय. या कुस्ती संकुलाची सुरुवात 2 मुलापासून झाली होती. आज जवळपास 50 ते 60 मुलं या ठिकाणी प्रशिक्षण घेतात आणि ह्याचं संकुलनाची मुख्य स्थापना करण्यामागचा उद्देश एकच आहे. आपल्या ग्रामीण भागातील जे मुलं आहेत त्या मुलांमध्ये एक चांगलं व्यासपीठ कुस्ती संकुलनाचं या ठिकाणी उभं राहावं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मुलांना त्यांचं कौशल्य दाखवण्याची संधी त्यांना मिळावी. आमच्या कुस्ती संकुलनाचे मुख्य कोच म्हणून जे काम पाहतात, जे आमचे या ठिकाणी मोठे बंधू आहेत, ज्यांनी महाराष्ट्र केसरीसाठी सलग 5 वेळा 66 किलो वजन गटामध्ये ज्यांनी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे, ते आदरणीय महादेवनाना कुसुंबडे हे या ठिकाणी कुस्ती संकुलाचे मुख्य कोच म्हणून या ठिकाणी काम करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी मुलं घडतात आणि अतिशय कमी वेळेमध्ये या ठिकाणी जे मुलं आहेत अतिशय चांगले कुस्तीचे धडे घेतात आणि निश्चितपणाने एक रोपटं लावलंय. येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याचं रूपांतर निश्चितपणाने वटवृक्षामध्ये करण्याचा प्रयत्न राहील. आम्ही काल फोन केला माझा मी, पण मला ह्याची कल्पना नव्हती की ते एका ठिकाणी कोच आहेत आणि तालीम त्यांनी सुरू केली. काही कल्पना नव्हती. अचानक आलो, आम्ही बघितलं. एवढी छान पद्धतीने तालमीची बांधणी केली आणि भविष्यात धोरण हे पण त्यांना दाखवून द्या. हे इकडे जावा दादा. हे तो मॅचचं नियोजन आहे इथं आणि ह्या साईडला मुलांना राहण्यासाठी त्यांनी केलेलं प्लॅन आहे. पंढरपूर पासून फक्त 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती. जर तुम्ही इकडे दिगंजीला चालला तर तुम्हाला उजव्या साईडला तालीम बघायला भेटेल आणि आतमध्ये मुलं 2 मुलं आपण सुरुवात केली. आज इथं 50 ते 60 मुलं योग्य कोचच्या हाताखाली सराव करतात. त्याबद्दल माहिती त्याचं निश्चितपणानं आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचंही मनापासून आम्ही धन्यवाद देतो. आणि तुमच्या माध्यमातून जे ग्रामीण भागातील जे पालक इच्छुक आहेत ते निश्चितपणानं या ठिकाणी कुस्ती संकुलामध्ये त्यांच्या प्रशिक्षणासाठी कुस्ती धडे घेण्यासाठी पाठवतील. कारण की या ठिकाणी बांधकामाचं काम चालूच आहे. अजून मॅटचा हॉल असेल, मुलांना राहायची सोय असेल, वरती मुलांसाठी एक आणि स्वतंत्र अभ्यासिका आहे. फक्त कुस्ती बरोबर फक्त कुस्तीच नाहीये, त्या ठिकाणी 200 मीटरच्या अंतरावरती या ठिकाणी शाळा आहे. तर त्या शाळेमध्ये मुलांसाठी मोफत शिक्षण आहे. कोणत्याही प्रकारचे आदरणीय कोंडलकर सर यांची संस्था आहे शांतिनिकेतन गुरुकुल म्हणून, अतिशय चांगली संस्था आहे. चांगलं शिक्षण मुलांना मिळतं. त्या ठिकाणी मुलांना शिक्षणाची सोयी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे संकुलाचं बांधकामाचं काम पूर्ण झाल्यानंतर जे नियोजित काम आहे त्या ठिकाणी आपल्याला मुलांना अभ्यासिकाही आपण उभारतोय. कुस्ती बरोबर या ठिकाणी शिक्षणाची जोड आम्ही करतोय त्यामधून आणि जास्तीत जास्त मुलांना या ठिकाणी दर्जेदार उत्तम पद्धतीचं कुस्तीचं प्रशिक्षण आणि शिक्षण हे देण्याचा आम्ही या माध्यमातून प्रयत्न करतोय. बाहेरील मुलांना येण्यासाठी तुमच्याकडे काय सुविधा आहे का? म्हणजे जर समजा आपला तालुका जिल्हा सोडून इथं मुलं आली तर चालतील का बाहेरचे? हो, बाहेरचे मुलं तालुका जिल्हा महाराष्ट्रभर जरी आलं तरी त्या मुलांचं या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीची सोय या ठिकाणी करून देतोय. या ठिकाणीच दुधाची असेल, त्याचबरोबर मुलांना रोजचा पालेभाज्या, माळवे, ज्या आवश्यक गोष्टी आहेत सगळ्या फ्रेश गोष्टी या ठिकाणी मिळतात. 100 फुटाच्या अंतरावरती या ठिकाणी स्वतंत्र या ठिकाणी शॉप आहेत. त्या शॉपच्या माध्यमातून तिथंच त्या मुलांना सर्व गोष्टी उपलब्ध होतात. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. येस.